हे सरळ पकडा, उलट नका येऊ दे अक्षर तुमच्या. चेक. ये बहुत बेस्ट आइडिया. अरे बहीण भावांच्या पवित्र नात्याचं पवित्र असा सण म्हणजे रक्षाबंधन आणि आज त्याच निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ म्हणजेच त्यांच्या नागपूरच्या बहिणी ते देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधण्यासाठी जे आहे ते आतुर आहे. आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर सर्व बहिणी हातामध्ये राखी घेऊन जे आहे ते आपल्या लाडके भाऊ असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांना राखी बांधण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी आतुर आहेत. अनेक बहिणी या ठिकाणी हातामध्ये राखी घेऊन आपल्यासोबत उभ्या आहे. आपल्यासोबत अनेक बहिणी आहे, आपण त्यापैकी काही बहिणींना या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, काय सांगाल, काय अनुभव आहे देवेंद्र भाऊ सोबत तुमचं? अनेक वर्षापासून तुम्ही राखी बांधता. किती वर्षापासून देवेंद्रजींना तुम्ही राखी बांधता आणि आज देखील रक्षाबंधन आहे, काय भावना आहे तुमच्या बहिणी? देवेंद्र भाऊ असं व्यक्तिमत्व आहे की ते सर्वपक्षीय व्यक्तिमत्व आहे आणि आम्ही खूप वर्षापासून त्यांना राखी बांधतो. इथे राखी पौर्णिमेला पक्षाचा कुठलाही संबंध येत नाही. दुसऱ्या पक्षाच्याही महिला देवाभाऊला राख्या बांधत आलेल्या आहेत. फक्त आता काय झालं, आमच्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रभर इतक्या खुश आहेत की लाडकी बहीण योजना आल्यापासून ही जी चळवळच म्हणायला लागेल, कारण ही जनतेतून आलेली एक भावना आहे आणि ती भावना महाराष्ट्रभर महिला जोपासत आहेत, कारण त्यांच्या पाठीशी देवाभाऊ खंबीरपणे उभे आहेत. जेव्हा देवाभाऊ उभे आहेत तेव्हा महिला पण त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आपण विधानसभेमध्ये पाहिलं आहे आता जे काही रिझल्ट्स आले ते लाडक्या बहिणींनी त्यांना भरभरून यश दिलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातले भाऊ आज खुश आहेत. प्रत्येक मतदारसंघांमधून आज देवाभाऊसाठी राख्या जात आहेत आणि हजारोनी राख्या कलेक्ट होत आहेत, कारण महिलांची इच्छा आहे की आम्हाला त्यांचे आभार मानायचे, आम्हाला त्यांचे धन्यवाद करायचे आणि ते पुढेच असेच आमच्या पाठीशी उभे राहतील अशी त्यांना त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आणि मला वाटतं की देवाभाऊ जे बोलतात ते करतात, हे सगळ्या महिलांनी पाहिलं आहे. नक्कीच राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना जी आहे ते त्याचे पैसे जे आहेत ते आज रक्षाबंधन आहे, मात्र काल पूर्वसंध्येला सगळे पैसे बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तुमचे पैसे जमा झाले? आम्ही ते लाभ घेतला नाही आहे, पण आमच्या ज्या बहिणी आहेत आम्ही त्याच्यामध्ये बसत नाही, त्याच्यामुळे आम्ही फॉर्म भरलेच नाही. पण आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांना सगळ्यांना 3,000 रुपये येतात आहे. म्हणजे सगळ्या खुश आहेत. इथे जेवढेही जमले आहे प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा होतात आहे. कोणाला 1500 आले, कोणाला 3,000. ज्यांना मागच्या महिन्यात आले नाही त्यांना या महिन्यात 3,000 येतात आहे. नक्कीच. मात्र रक्षाबंधनाला बहीण भावाच्या पवित्र सणामध्ये बहीण जेव्हा भावाला राखी बांधते तेव्हा काही अपेक्षा भावाकडून बहिणीला असतात. राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी, तुम्हाला काय बहीण म्हणून एक अपेक्षा आहे त्यांच्याकडून? देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री आणि ते पण आमच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे, त्यामुळे ते एक तो अभिमान आहेच. देवेंद्र भाऊ सगळ्यांसाठी सगळंच करत आहे. म्हणजे आम्ही आता लाडकी बहिणीची तर मी बसत नाही त्याच्यात, म्हणून ती पात्रता नसल्यामुळे आम्ही त्याचा लाभ नाही घेतला. पण छोटे मोठे कुठलेही काम जेव्हा आम्ही त्यांच्यापर्यंत जातो, आमचे सगळे कामं ते करतात. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीच आहे, उलटं ते करतच आहे. आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. आता आम्हाला काहीतरी करावंसं वाटतं त्यांच्यासाठी. तर बस हीच एक अपेक्षा आहे की आम्ही बहिणी मिळून काय करावं त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्लॅन करू. ते तर आमच्यासाठी करतातच आहे. नक्कीच. मात्र कुठतरी सत्ता कुणाची असो, महिला अत्याचारावरील घटना नेहमीच घडत असतात. एक महिला म्हणून काय वाटतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्रीसुद्धा आहे आणि आपल्या नागपूरच्या आहेत आणि तुम्ही सगळ्या लाडक्या बहीण त्यांना राखी बांधणार आहात, तर त्यानिमित्ताने एक बहीण म्हणून महिलांवर जे अत्याचार होतात या संदर्भात तुमच्या काही भावना जर असतील देवेंद्रजीने सांगितलं त्यास काय सांगा? नमस्कार. मी देवाभाऊचे आधी आभार मानते आणि ॲक्च्युली याच्याबद्दल तर असं आहे की प्रत्येक महिलांचा सन्मान झाल्याच पाहिजे आणि त्याच्यावरती जो अत्याचार होतो तो तर थांबवण्यात सरकारने योजनेत तर काढला आहे. हे आता प्रत्येकजणी बोलले आहेत की लाडकी बहीण. ॲक्च्युली आता पण इथे त्यांनी जनसंपर्कही केला आहे आणि इथेच माझ्याच एरियामध्ये त्यांनी नक्षत्रामध्ये एक कार्यालय पण त्यांनी जनता पार्टीचं हे केलं आहे, ऑफिस ओपन. त्याच्यामुळे तिथे पण आम्ही जाऊ शकतो, जातातच महिला. आणि त्याच्यामुळे त्यांनी नवीन अकाउंट उघडले आणि सेल्फ डिफेन्स झाले आहेत महिला. आणि अत्याचाराचं म्हटलं तर ते थांबवण्यात तर आल्याच पाहिजे, कारण की आज कुठेही गेले तरी महिला सुरक्षित आहे नाही. आणि जर प्रत्येक माणसांनी जर पुरुषांनी आपली मेंटॅलिटी चेंज केली तर हे सगळं काही होऊ शकतं. महिला अत्याचार कठोर कायदा व्हावा त्यासाठी देवेंद्रजीने प्रयत्न केला. हो, करायला तर पाहिजेच हे सगळ्यांसाठी. कारण की असं नसते की महिला 7च्या आतमध्ये घरात या, पुरुषांनी 10 वाजतापर्यंत बाहेर एन्जॉय करा. हे न्याय आहेच नाही ना कुठेच. मग हे सगळे हे जे आहेत
ते फक्त बायकांवरतीच किंवा स्त्रियांवरतीच का आहे त्यांच्यासाठी की त्यांनी नियमबद्ध राहायला पाहिजे, हे केलं पाहिजे, त्या पण स्वतःचा एन्जॉय स्वतःच्या पायावरती उभ्या राहू शकतात. नक्कीच नक्कीच. आज देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहे, तुम्ही नागपूरकर्त्यांच्या बहिणी आहात सगळ्या. आताही वेळ देतात देवेंद्रजी तुम्हाला भेटीगाठी करण्यासाठी, काही तुमच्या तक्रारी असल्या त्या ऐकण्यासाठी? खरं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आजही अगदी ग्राउंड लेवलला येऊन देवेंजी आमच्यापर्यंत पोहोचतात, भेटतात. अनेक प्रसंगात ना, आत्ताचेच काही प्रसंग झाले ज्यात सायकली वाटप झाल्या. ज्या शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुली आहेत त्यांना ज्या सायकली वाटप झाल्या, त्या दिवशी त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष देवेंद्रजी उपस्थित होते. आणि देवाभाऊचा खरंच आम्हाला अभिमान आहे की कुठल्याही बहिणीला न मागता न विचारता त्यांच्यापर्यंत कशा काय त्या गोष्टी पोचतात मला माहीत नाही, पण नक्कीच ते त्याच्यावर निर्णय घेऊन निर्णयात्मक काम त्यांचं सुरू आहे आणि अगदी प्रत्यक्ष येऊन भेटतात देखील. आपल्यासोबत अजून काही बहिणी आहेत ज्या अनेक वर्षापासून देवेंद्रजींना रक्षाबंधनाच्या दिनी राखी बांधत असतात. ताई, काय सांगाल? मोठा अनुभव आहे तुमचं, देवेंद्रजींना अगदी लहानपणापासून तुम्ही बघितलेलं आहे. काय देवेंद्रजीच्या स्वभावाबद्दल तुमचा अनुभव राहिला आहे आणि तुम्ही आता बहीण म्हणून त्यांना राखी देखील बांधणार आहात? उनके स्वभाव के विषय में तो मुझे बोलना ही नहीं है, क्योंकि पूरा महाराष्ट्र का पूरा इंडिया जानता है कि देवेंद्र जी क्या है. रहा राखी का, तो राखी का मैं 8 साल से राखी बांध रही हूँ, लेकिन सेम राखी के दिन कैसा रहता है कि सबका परिवार है और बाकी पूरा महाराष्ट्र है, लेकिन हमारे को बराबर बुलाते राखी बांधने के लिए, और हमारी सब महिलाएं हम एकत्र होकर अपनी राखी लेके जाते और इतने प्रेम से राखी बांधते. रही उनकी योजनाओं की बात, तो योजनाओं के विषय में आप क्या बोलेंगे? उन्होंने यहाँ पे दक्षिण पश्चिम के हम लोग हैं, हमारे को बहुत गर्व है कि हमारे दक्षिण पश्चिम के हमारे CM हैं और बिना बोले हमारे को सब सुविधाएं मिलती हैं. आज जो उन्होंने हेलमेट वाटप किया, छतरी वाटप किया, आप देखेंगे ना, साइकिल वाटप अभी कहीं भी नहीं हुआ है. लेकिन हमारा एक क्षेत्र ऐसा है देवेंद्र जी का, जिसमें सब कन्याओं को, जो 8वीं से 6ठी से लेकर 10वीं तक की लड़कियां हैं, उनको सबको निःशुल्क उन्होंने एक साइकिल दी है. लड़कियां इतनी खुश है भाई साइकिल लेने के बाद में. अभी लड़कियों को ऐसा लगता था कि हमारे रिक्शे के पैसे जाएंगे, ऑटो के पैसे जाएंगे. मस्त लड़कियां साइकिलिंग करके अपनी स्कूल जा रही हैं. इससे बड़े हमारे लिए गर्व की बात क्या हो सकती है? तो देवा भाव के लिए मैं इतना ही बोलूँगी कि आज वो हमारे मुख्यमंत्री हैं, लेकिन आगे भी हमारे मुख्यमंत्री बने रहे वो, और हमारे दक्षिण पश्चिम के रहेंगे तो हमारे को ज़्यादा लाभ मिलेगा. बिना कहे हमारे को सब कुछ मिल रहा है. ताई, माझा शेवटचा प्रश्न तुमच्याकडे राहील. देवेंद्रजी आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा जो वेळ आहे अतिशय व्यस्त वेळ असतो, मात्र कोणताही सण जरी असला तरी आपल्या मायभूमीला म्हणजे नागपूरला ते येत असतात आणि विशेष करून रक्षाबंधनला आपल्या नागपूरच्या लाडक्या बहिणींना ते विशेष वेळ देत असतात दरवर्षी. देवेंद्रजी आपल्या फक्त मतदारसंघातच नाही तर महाराष्ट्राला वेळ देतात. ते प्रत्येक सण ते महाराष्ट्रात साजरे करतात. मग ते नागपूरला असू द्यात, अमरावतीला असू द्यात, चंद्रपूरला असू द्यात, सगळीकडे. कारण पूर्ण महाराष्ट्र त्यांचा आहे, फक्त मतदारसंघच नाही तर पूर्ण महाराष्ट्र त्यांचा आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना नाही, ज्येष्ठ नागरिक असू द्यात, तरुण मुलं मुली असू द्यात किंवा आणखी कुणी असू द्यात, सगळ्यांना न्याय देण्याचं काम आज देवाभाऊ करत आहेत. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राची आज जी जनता आहे ती देवाभाऊवर खूप खुश आहे. शेतकरी खुश आहेत, शेतकऱ्यांनाही डायरेक्ट लाभ मिळत आहे. आपण पाहिलं असेल की अगोदर त्यांच्या खात्यात पैसे यायचे तर अर्धेच पैसे यायचे. जी योजना असायची त्याच्यातले अर्धे पैसे त्यांच्यापर्यंत, अर्धे पण नाही, मला वाटतं 20% पैसे त्यांच्यापर्यंत पोचायचे. पण त्यांनी अशी योजना आणली की आता शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे त्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होतात. मधले दलाल बंद झाले. तर ही इतकी मोठी म्हणजे त्यांची ही आहे की आम्ही सगळ्या महिलाच नाही तर सगळे लोक महाराष्ट्रातले आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि आमचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे की ते असंच सतत काम करत राहतील आणि पुन्हा येतील, पुन्हा येतील, पुन्हा येतील. नक्कीच आपण पाहू शकतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस म्हणजे देवाभाऊ यांच्या सर्व या नागपूरच्या लाडक्या बहिणी आहेत. प्रतिवर्षी कितीही व्यस्तता जरी असली तरी देवेंद्र फडणवीस हे वेळ काढून या बहिणींकडून जे आहे ते राखी बांधून घेत असतात. सर्व बहिणींचं मत आपण जाणून घेतलं. त्यामधून मुख्यत्वे आपण जर पाहायला गेलो, लाडकी बहीण योजनेचे जे मिळणारे प्रति महिन्याचे 1500 रुपये आहे, त्याचा मोठा फायदा या बहिणींना होतो आहे. सोबतच इतरही काही जे जनकल्याणकारी योजना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये जे आहे ते आखण्यात आलेल्या आहेत त्या अतिशय जनहिताच्या आहेत. आणि सोबतच काही महिलांनी जे आहे ते महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भामध्ये कुठेतरी कठोर कायदा व्हावा असं आश्वासन मिळावं अशी देखील मागणी जी आहे ते काही बहिणींकडून जी आहे ते या ठिकाणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.